शेतकरी मामा नॉलेज यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. आता बरेच लोक म्हणते की मित्रा म्हणते तुले चन्ना किती झाला म्हणते 4 एकरामध्ये. तर मी त्याला म्हटलं की मले झाला 109 कट्टे 4 एकरामध्ये. तर असं कैक जणाले असं वाटते की ह्या खोटं बोलून राहिला. खोटं बोलण्याचा उद्देश नाही मित्रा. तर मग मी एकच सांगतो की मला जे आहे 109 कट्टे झालेले आहे 4 एकरामध्ये. कारण का मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला चना किती भरलेला होता, म्हणजे हर एक ठिकाणी चांगले दिले घेंगर होते. आता तुम्ही या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की कट्टे किती झालेले आहे. एवढे कट्टे निघालेले होते. त्याच्यानंतर अजूनही म्हणजे 10-15 कट्टेचं आपलं बजेट होतं की शेवट किती निघू. कारण का पाण्याच्यानं जे आहे आपली अर्धी गंजी राहिलेली होती. त्याच्यात म्हणजे टोटल 109 कट्टे निघालेले आहे. आता बरेच लोक म्हणते की अदर पीक म्हणजे कोणतं परवडते. आता मी तर तुम्हाला स्टार्टिंगपासूनच जे पेरणीपासून मी काय काय टाकलं हरभऱ्याले, आपल्या चण्याले म्हणा की हरभऱ्याला म्हणा, हे तर तुम्हाला माहीतच आहे. मी तर उद्देश तर एवढंच आहे की बिन खर्च आहे. तुम्हाला एवढंच सांगतो. खर्च म्हणजे तिला खर्च म्हणजे असा पैसे नाही, फक्त फवारे मारणे आणि पेराच्या वक्ती खत टाकणे एवढाच खर्च आहे. आणि शेवट जे आहे जे आपण चना कापायला येते तेव्हा खर्च लागते, बाकी खर्च कोणताच नाही. आता पराठीले तुम्ही खर्च पाहान तर त्याला खत टाकणं, वाही देणं, फवारे मारणं तुम्हालाच माहीत आहे खर्च किती आहे. आता 109 कट्टे मला झालेले आहे तर भरपूर झालेले आहे. असा ॲव्हरेज म्हणजे मस्त बसला आहे आपल्या चॅनलला. आता तुम्ही टोटल मारू शकता की आपल्याला सोयाबीन पहिले किती झालेली आहे. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी सोयाबीन किती पिकली होती ते सांगितलं होतं. आणि शॉर्ट व्हिडिओ जो बनवला होता तोही मी सांगितलेला होता तुम्हाला की मले हरभरा किती झाला काय झाला. आता मी डबल तुम्हाला सांगून राहिलो, कारण का सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन निघालेलं आहे. कारण मी तर चांगलं हे काढलेलं आहे, कारण का मला मस्त झाला चना भरपूर. आता व्हिडिओ बनवायचा उद्देश जे आहे, मी माझ्या वावरात जे करतो तेच तुम्हाला सांगतो. आणि